नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला सत्य समजलेलं आहे. सायली हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा झालेलं आहे तेव्हा सायली तिथे येते आणि नर्सला सांगते की तुम्ही आता यांना ते दिलं ना, औषध पाणी प्यायला दिलं ना, त्याच्यात जे आपण मिक्स केलेलं होतं. तेव्हा मात्र नर्स तिथं असते आणि प्रियाच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. म्हणजे प्रिया विचार करायला लागते की सायली हे सगळं काय बोलतीय, म्हणजे सायलीच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. प्रिया म्हणते की मला काय पहिला दिलं तुम्ही? मला विष पहिला दिलं का? माझ्याबरोबर काय करताय तुम्ही? सायली सांग, मला काय केलेलं आहे? हे सगळं प्रिया विचारू लागते आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की आता कळलं का तुला? मला आता या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे की तुला काय प्यायला दिलं ह्याचा एवढा तुला त्रास झाला. मग इतके दिवस झालं तू प्रतिमात्यांना ज्या गोळ्या देत आहे, जे प्रतिमात्यांबरोबर चुकीच वागत आहे, त्या सगळ्याचं काय? आणि तू प्रतिमांना चुकीच्या गोळ्या का देत होती? हा प्रश्न आता सायलीने विचारलेला आहे आणि सायलीने मात्र इकडे वाट लावलेली आहे, ती म्हणजे प्रियाची. प्रियांला अक्षरशः प्रिया तिथून पळायला लागलेली असते. अश्विन 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 करून ओरडू लागते तेव्हा तिथे कोणीही येणार नसतं. डॉक्टर, नर्स असं तीच बोलणं चाललेलं असतं. पण त्याच वेळी सायलीन तिथ प्रियाला चांगली उलटीपालटी करून तिथं मारलेली आहे. प्रियाची वाट लावलेली आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियाला सायली तिथ बेडवर ढकलते आणि म्हणते की बस इथं, आता सांग की हे सगळं काय केलेलं आहेस आणि प्रतिमा हत्यांना चुकीची औषधं देण्यामागं तुझं काय कारस्थान आहे? तुझं काय डाव आहे? त्यांची स्मृती परत येऊ नये असं तुला वाटतं का? हे सगळं जेव्हा सायली आता प्रियाला विचारत आहे तेव्हा मात्र प्रिया पाहतच राहते. प्रियाला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय आणि तेव्हा मात्र सायली म्हणते की सांग ना, म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे तुला वाटतं की प्रतिमा त्यांची स्मृती परत येऊ नये? अर्जुन तिथे उभा असतो. अर्जुन सुद्धा चिडलेला असतो. सगळं डॉक्टर, नर्स सगळे मॅनेज केलेले असतात. अर्जुन सायलीने आणि प्रियाची वाट लावायला घेतलेली असते. प्रियाकडे बोलायला शब्द नसतात. प्रिया मात्र तिथे आता शांतपणे बसलेली आहे. सायली तिला जा विचारत आहे आणि आता सायलीला प्रिया काय उत्तर देणार हे मात्र आपल्याला पाहणं रंजक ठरणार, कारण सायलीने प्रियाची जी वाट लावलेली आहे ना, ती मात्र पाहण्यासारखी असणार आहे. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया, कारण सायली मात्र भयानक चिडलेली असते. सायलीने ठरवलेलं असतं की आता या प्रियाला सोडायचं नाही, कारण प्रिया जे काही कारस्थान चाललेला आहे, प्रिया जे काही वागणं चाललेला आहे ते मात्र खूप भयानक आहे. तिने कुठलाही विचार केलेला नाहीये, कोणाच्याच बाबतीत तिने विचार केलेला नाही. आणि तेव्हा मात्र आता एवढ्या प्रतिमा मात्या तिची स्वतःची आई आहे, मग तिच्या आईच्या बाबतीत असं का वागते? हा प्रश्न इकडे सायलीला पडलेला असतो. आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. जेव्हा आता इकडे सायली घरी आलेली असते तेव्हा मात्र अस्मिताच सुरू होतं की आता भांडी घासायची नाहीयेत, आता माझ्यासाठी काहीतरी खायला बनव. तेव्हा सायली मात्र लगेचच म्हणते की हो बनवते. मग प्रताप आणि त्याचबरोबर अर्जुन अस्मिताकडे येतात आणि म्हणू लागतात की काय अस्मिता, काय भारी ऍक्टिंग करतेस? तेव्हा अस्मिता म्हणते खरंच खरंच जमते ना मला. तेव्हा प्रताप म्हणतो की हो अस्मिता, माहिती का, इतक्या दिवस ना तुझ्यामुळे, म्हणजे तू सायलीला त्रास द्यायची, तू सायलीशी चुकीचं वागायची आणि त्याचबरोबर असं वाटायचं की तुझ्यामुळे सायलीला त्रास होत आहे. पण आज तुझ्यामुळेच सायली आणि प्रतिमा, सायली आणि कल्पना दोघीही एकत्र येणार आहेत. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की खरंच भारी, अगदी जबरदस्त अशी ऍक्टिंग तुला जमत आहे अस्मिताई, आणि अस्मिताई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं बोलणं चाललेलं असतं. इकडे आता रविराज आणि त्याचबरोबर सुमन दोघेही निघा झालेले असतात, कारण रविराज आणि सुमन या दोघांनाही रविराज आता प्रतिमाकडे चाललेले असतात, कारण त्यांची जी
मीटिंग असते ती कॅन्सल झालेली असते, त्यामुळे सुभेदारांकडे प्रतिमा आहे, त्यामुळे तिकडे ते चाललेले असतात. इकडे सुमनला भाजी आणायची असते म्हणून सुमन निघालेली असते. रविराज जाता जाता सोडणार असतात. महिप्त म्हणत असतो, नागराज शेठ काय उठकी सूट, मला बोलवून घेता, मला काय कामधंदा नाहीये का हो नागराज शेठ, काय चाललेलं असतं तुमचं हे सगळं, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे महिप्तला नागराज म्हणत असतो की अरे कामच आहे आणि मग त्यात जे काम आहे ना त्याबद्दल आता शांतपणे तिथे बोल जात आहे, कारण नागराज जे काही सांगत आहे ना ते गुपित आहे. दोघेही म्हणतात की आपण इथे चहा घेऊया आणि चहा घेत घेत बोलूया. मग त्या टपरीवरती दोघेही चहा घेत असतात. इकडे सुमन म्हणत असते की भाऊजी वहिनींची तब्येत आता बरी होत चालली आणि त्या सुभेदारांकडे माहेरी गेलेत ना, त्यांना बरं वाटते ना. तेव्हा इकडे रविदास सांगतात की हो, आणि नेमकी गाडी आता ज्या टपरीवरती चहा पिण्यासाठी महिप्त आणि नागराज थांबलेले असतात इथूनच गाडी पास होते. आता मात्र मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्याच वेळी इकडे लगेचच बोलते ती, म्हणजे सुमन म्हणते की भाऊजी इथेच थांबवा, मी इथेच उतरते, इथेच आहे नेहमीचा आपला भाजीवाला, इथेच भाजी घेते, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे नागराज आणि महिप्त तिथेच चहा पीत असतात आणि नेमकी गाडी तिथून पास होते. गाडी तर पास झालेली असते, परंतु आता हे सगळं जे काही चाललेलं असतं तेव्हा मात्र रविराज म्हणतात नक्की इथेच थांबू ना. तेव्हा सुमन म्हणते हो इथेच आहे भाजीवाला आपला नेहमीचा, मी घेते इथून आणि जाशील ना व्यवस्थित. तेव्हा सुमन म्हणते हो. आता सुमन गाडीतून उतरते आणि नेमकं पाठमोरी असल, यामुळे रविराजांना त्या टपरीवरती चहा पिणारे नागराज आणि महिप्त काही दिसत नाहीत. सुमन उतरते, रविराजांना हात बाय करते आणि आता सुमन भाजी घ्यायला चाललेले असते. ती भाजी घ्यायला थांबते आणि ती आजूबाजूला पाहते तर तिला नागराज दिसतो. नागराज दिसल्यावर तिला मात्र धक्का बसतो की हे सगळं काय आहे, हे इथं कश आले, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि नागराज तिथे चहा पीत असतो. नागराजलाही कळतं की आता सुमन ने त्याला आणि महिप्तला पाहिलेला आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो की चल 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 महिप्त, चल इथून बाजूला चल, अरे माझी बायको समोरून येताना दिसत आहे. तेव्हा मात्र नागराज महिप्तला घेऊन तिथून गाडीत जातो आणि गाडीत बसतोही, कारण नागराजला माहिती असतं की सुमनला वेड्यात कस काढायचं आहे. आणि म्हणूनच नागराजने तिथून सुमन त्या दिशेने यायला लागलेली दिसली की महिप्तला घेऊन नागराज राजने पळ काढलेला असतो, कारण सुमन म्हणत असते की हे आणि त्या महिप्त बरोबर, महिप्त सारख्या माणसाबरोबर हे काय करत आहेत. आता सुमनला मात्र धक्का बसलेला आहे. सुमन त्या गोष्टींचा विचार करत आहे की हे सगळं काय घडत आहे, हा प्रश्न सुमनला पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे सुमन आता त्या गोष्टींचा विचार करायला लागलेली आहे. इकडे प्रतिमा त्याचबरोबर कल्पना सगळेजण तिथे असतात. प्रतिमा सायलीला म्हणत असते की अग सायली, मी येऊ का तुला मदत करायला, म्हणजे तू एकटीच करतेस ना. तेव्हा सायली म्हणते नाही हो प्रतिमा, त्या करते मी. त्याच वेळी इकडे कल्पना सुद्धा म्हणत असते की हे बघ प्रतिमा, तू आता माहेरपणाला आलीय ना, तू फक्त आराम करायचा, निवांत राहायचं, अजिबात काळजी करायची नाही, सगळं होईल, करतोय आम्ही दोघी. त्यावेळेस लगेचच इकडे अस्मिता बोलायला सुरुवात करते, सायली ऐकलं का मम्माने काय सांगितलं. प्रतिमा त्याला आता प्रतिमा त्याने फक्त आराम करायच. प्रतिमा ते इथं माहेरपणाला आलेली आहे, लक्षात येत ना तुझ्या. सायली म्हणते की हो अस्मिता ताई, प्रतिमा त्या माहेरपणाला आलेल्या आहेत आणि त्यांची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे, असं सायली बोलत असते. सायलीच हे बोलणं ऐकून खरंतर खूप छान वाटलेलं असतं. दोघेही पाहत असतात आणि त्याच वेळी प्रतिमा सुद्धा खुश झालेले असते. आणि त्याच वेळी कल्पनाही आहे, ती सायलीचा विचार करते, ह्या गोष्टी सुद्धा लक्षात आलेल्या असतात. त्याच वेळी इकडे आता सायली पाहत आहे, सायली म्हणत आहे की खरंच. त्याच वेळी अर्जुन आणि त्याचबरोबर प्रताप दोघेही बोलत असतात आणि मग सायलीला सांगितलेलं आहे अस्मितान की आता तू
हाला ही सगळी काम करावी लागणार आहेत सायली. आता जाऊन परत एकदा होंडरायला जाशील. आता ममाने काय सांगितले लक्षात आलंय ना तुझ्या हे सगळं. सायली सोबत बोलत असते ती म्हणजे अस्मिता. अस्मिताचे मात्र नखरे वेगळेच सुरू असतात. अस्मिताच असं चाललेल असतं की नाही सायली तू घरातली काम करत नाहीयेस, तू घरातली काम केली पाहिजेत, अशा पद्धतीने ती सायलीला बोलत असते. सायलीला म्हणत असते की काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू जे काही करत आहेस ना आणि तेवढ्यातच मेडिकलमधून ते येतात आणि म्हणतात की अर्जुन सुभेदार औषधं मागवलेली होती असं म्हणता क्षणी आता सायली म्हणते मी पाहते. मग सायली औषधं बघायला जाते. त्यांनी गोळ्या दिलेल्या असतात तेव्हा एकच गोळ्या दिलेल्या असतात. सायली म्हणते आम्ही तर 2 प्रकारच्या गोळ्या मागवलेल्या होत्या. तेव्हा ते म्हणतात की नाही, प्रिस्क्रिप्शनवरती एकाच प्रकारच्या गोळ्या होत्या त्यामुळे आम्ही तुम्हाला एकाच प्रकारच्या गोळ्या दिलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली म्हणत असते की याच्यावरती एकाच प्रकारच्या गोळ्या कशा काय आलेल्या आहेत, कारण आपण तर 2 प्रकारच्या गोळ्या मागवलेल्या होत्या हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा इकडे आता सगळेजण पाहू लागतात. मग सायली म्हणते मी डॉक्टर श्रद्धा यांना कॉल करते, कारण त्यांनी तर सांगितलं प्रिस्क्रिप्शनवरती एकाच प्रकारच्या गोळ्या आहेत. मग डॉक्टर श्रद्धा यांना कॉल केलेला असतो. डॉक्टर श्रद्धा यांना कॉल केल्यावर इकडे सायली विचारते की डॉक्टर श्रद्धा मला तुमच्याशी बोलायचं की आता प्रतिमा त्यांच्या गोळ्या संपलेल्या होत्या आणि आम्ही त्या मागवलेल्या तर एकाच प्रकारच्या दिलेल्या आहेत, पण त्या तर 2 प्रकारच्या गोळ्या घ्यायच्या. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की काय सांगताय तुम्ही, कारण अगं मी तर एकाच प्रकारे त्यांची तब्येत ना प्रतिमा वहिनींची खूप नाजूक आहे, त्यांना कुठलेही औषध कमी जास्त करून चालणार नाहीये. बर मी येते आणि मग आपण समोरासमोर बोलून घेऊया असं डॉक्टर श्रद्धा यांनी फोनवरती सांगितलेलं असतं. तेवढ्यातच रविराज येतात तिथे आणि रविराज म्हणू लागतात की काय झालं नक्की. रविराज जेव्हा हे बोलत असतात तेव्हा सायली सांगत असते की प्रतिमा त्यांच्या गोळ्यांच्या बाबतीत थोडासा इशू आहे. हे बोलल्यानंतर रविराज म्हणतात काय प्रतिमाच्या गोळ्या आणि 2 प्रकारच्या गोळ्या. तेव्हा सायली म्हणते की हो, आता त्यांनी सांगितलं की प्रिस्क्रिप्शनमध्ये एकाच प्रकारच्या गोळ्या होत्या. रविराज म्हणतात की अगं मला कळत नाहीये, थांब, तो जो मेडिकलवाला आहे ना त्याला आपण हे केलेला आहे तो ओळखीचला आहे माझ्या. तर अर्जुन म्हणत असतो की डॅड रविराज काका तू असं का केलं, सिनियर असं का केलंस तू, कारण तुझ्या लक्षात का आलेलं नाहीये. उलट तू डॅडच्या फॅक्टरीतून ह्या गोळ्या मागवल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती. आता मात्र इकडे रविराज यांना धक्का बसलेला आहे आणि डॉक्टर श्रद्धा म्हणतात की बघू त्या गोळ्या. श्रद्धा यांनी त्या गोळ्या आणायला सांगितलेल्या आहे. डॉक्टर श्रद्धा म्हणते मला त्या गोळ्या बघायच्या आहेत आणि तिला त्या गोळ्या दाखवण्यात आल्यात. तेव्हा डॉक्टर श्रद्धा यांना मोठा धक्काच बसलेला आहे. त्या म्हणतात की या गोळ्या तर मी कधीच लिहून दिलेल्या नव्हत्या, या गोळ्या कस काय तिथे आल्या, माझ्या प्रिस्क्रिप्शनवर देखील या गोळ्या नाहीयेत, मला कळतच नाहीये की या गोळ्या तुमच्यापर्यंत आणल्या कशा. कारण डॉक्टर श्रद्धा यांना मोठा धक्का बसलाय. त्या गोळ्या ह्या अतिशय चुकीच्या गोळ्या आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. ऐकल्यावर घरातल्या सगळ्याच कुटुंबियांना चांगलाच धक्का बसलेला आहे, कारण या गोळ्या तर नियमितपणे प्रतिमा खात होती. मग आता याचा काय परिणाम होणार आहे हे त्यांना माहीत नाहीये. तेव्हा डॉक्टर श्रद्धा त्यांना सांगते की या गोळ्या नुसत्या चुकीच्याच नसून या गोळ्याचे परिणाम हे खूप दुर्गामी होण्याची शक्यता आहे. तेव्हा स्वतः अर्जुन त्यांना विचारतो की म्हणजे नक्की काय आहे. डॉक्टर श्रद्धा सांगतात की या गोळ्यामुळे भीती वाटणे, झोप न लागणे, त्याचबरोबर कसलेही स्वप्न चित्रविचित्र पडणे, असे कोणतेही भास होणे असं होऊ शकतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला हे सगळं होत आहे आता सर्वाच्या लक्षात आलेलं आहे की प्रतिमाची स्मृती का माघारी येत नाही येते आणि प्रतिमाला का त्रास होतोय. ते रविराजला जेव्हा हे
सगळं ऐकायला मिळतं तेव्हा त्याचा तर स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नाही. तेव्हा तो म्हणतो ही सगळी माझी चूक आहे. खरं मी या गोळ्या व्यवस्थितपणे बघून द्यायला पाहिजे होत्या. जर का मी या गोळ्या बघून दिल्या असत्या तर असं झालं नसतं. पण श्रद्धा म्हणतात की या गोळ्या त्यांना कस काय मिळाल्या आणि त्यांनी कशा ह्या आणल्या हे मला माहिती नाही, पण ह्या गोळ्या अतिशय चुकीच्या आहेत. याचे होणारे परिणाम खूपच वाईट आहेत. हे सगळं ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. रविराजला सर्वजण म्हणत असतात, अरे आपली गोळ्याची फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीतून तू गोळ्या आणल्या असत्या ना तर असं झालं नसतं. तेव्हा रविराज म्हणतो ते सगळं बरोबर आहे, पण मला असं वाटत होतं की या गोळ्या खूप दिवस घ्यायच्या आहेत. मग या गोळ्यांचा खर्च तुमच्यावर नको पडायला म्हणून मी या गोळ्या बाहेरून मागवत होतो. श्रद्धा सांगतात की आता ह्या गोळ्या त्यांच्या कायमच्या बंद करा, कारण या गोळ्यामुळे त्यांना खूप फायदा खूप तोटा झालेला आहे आणि त्याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतोय. आत्ताच्या आता ह्या गोळ्या कायमस्वरूपी बंद करून टाका. तेव्हा सर्वांना धक्का बसलेला आहे आणि सर्वजण म्हणतायत की पण या गोळ्या त्यांना कोण देत होतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. श्रद्धा म्हणतात त्यांना गोळ्या कोण कोण देत होतं हे तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा रविराज म्हणतो हो मला माहीत आहे, तिला गोळी सुमनच देत होती, पण सुमन हे करणार नाही हे देखील मला माहिती आहे, कारण सुमनला तेवढी बुद्धी नाहीये. सुमन मी जे सांगितले तेच सगळं करत होती. मग नक्की या गोळ्या कोणी दिल्यात हे आता रविराजला चांगलंच समजलेलं आहे. डॉक्टर श्रद्धा बाहेर निघून गेलेला असतात तेव्हा रविराज एकदम खजील होऊन बसलेला असतो. आता प्रतिमा सर्वांना सांगत असते की इतके दिवस झालं मला भयानक स्वप्न पडल्यासारखं का होतोय, मी झोपेतून का जागी होते, त्याचबरोबर मला भीती वाटल्यासारखं का होते ते मला आत्ता समजतंय. खरं तर या गोळ्यांमुळेच त्यासं होते. त्यामुळे रविराज म्हणतो या सगळ्या पाठीमागे कोण आहे ना ते मला आता चांगलं समजलेलं आहे. मी गोळी द्यायची जबाबदारी स्वतः घेतलेली होती, पण माझ्या हातून ती जबाबदारी एका व्यक्तीने काढून घेतली होती आणि स्वतः सांगितलं होतं की मी स्वतः गोळ्या त्या देणार आहे. सर्वजण विचारतात की कोणी तुमच्या हातून ती जबाबदारी काढून घेतलेली होती. तेव्हा तो सांगतो हे सगळं प्रियान केलेलं आहे. प्रियानंच त्या गोळ्या जाणीवपूर्वक दिलेल्या आहेत आणि तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. प्रिया एवढं करू शकते हे मात्र सर्वांना माहीत आहे. रविराज पुरता चिडलेला आहे. आपल्याच आई वडिलांच्या जीवावर ही पोरगी का उठली ना तेच मला कळत नाही. मी हिला जन्म दिला ना तीच मोठी चूक केली असं वाटायला लागलेलं आहे. तर हे सगळं ऐकतं असताना सायलीला खूपच वाईट वाटत असतं. एखाद आपल्या आईवडिलांविषयी असं कस काय वागू शकतं असं ते प्रश्न उपस्थित करते. तेव्हा रविराज म्हणतो आता मला यावर काय उत्तर द्यावं तेच कळत नाहीये. इतक्या नीच पातळीला ती पोरगी गेली ना की आता काय सांगायचं मलाच कळत नाहीये. तो शांत बसलेला असतो. इकडे महिप्त आणि नागराज यांची चांगलीच खलबत चालू आहे. ते एकमेकाशी बोलत आहेत. महिप्त नागराजला म्हणतोय की तुझ्या बायकोन आपल्या दोघांना पाहिलं का काय रे? तेव्हा नागराज म्हणतो अहो ते काय नुसती खुळी बायको आहे, तीच नका तुम्ही मनावर घेऊ, आणि बघितलं असलं तर तिला कसं गांडवायचं काय सांगायचं ना ते मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही तिचा विषय घेऊ नका. मपत म्हणतो बरोबर आहे बाबा, पण शेवटी बायको काही जरी असलं तरी बायकोच्या अधीन राहावंच लागतं, तुला माहीत आहे ना? नाहीतर या बायका डोक्याला किती ताप देतात ते. त्या दोघांच बोलणं चालू असतं तेव्हा सुमनला शंका आलेली असते की आता पण नागराज हे महिपशीच बोलतायत की काय, कारण तिला आवाज येत असतो आणि आता ते आवाजाच्या दिशेने जायचं ठरवते. तर इकड नागराज म्हणत असतो की माझी बायको पुरती मूर्ख आहे, तुम्ही तिची काय काळजी करू नका, आपण एकत्र जरी आपल्याला बघितलं असलं ना तरी मी तिला काही कारण सांगून म्हणू शकतो की तो महिप्त नव्हताच.
म्हणून महिप्त हसायला लागतो आणि म्हणतो तू मात्र अगदी ग्रेट आहेस बर का, म्हणजे बायको तुझ्या ऐकते म्हणायचं सगळं नाही तर सगळ्या जगात नवरेच बायकांचा ऐकतात असं ऐकायला मिळतं. नागराज म्हणतो अहो आपण काय, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही त्याची काळजी करू नका, तीन जे काही बघितलं असेल ते बघू द्या, तुम्ही निश्चिंत रहा, आपण आहे ना अगदी सगळी सेटलमेंट व्यवस्थितपणे करत असतो, आपला वार असा असतो ना की कुणाला कळत देखील नाही की आपण वार केलाय. ते आता हे सगळं सुमननी ऐकलेल असतं. सुमनला कळलं की नागराज कोणाशी बोलत आहे, तिला इतका राग येतो. ती म्हणते म्हणजे मी बाजारात बघितलं होत ते देखील खरं होतं आणि आत्ता देखील हे त्याच्याशी बोलतायत. इतका नीच माणूस तो महपत आहे, इतका घाणेरड आहे, तरी देखील यांना त्याच्याशी का बोलायचं आहे हे तिला कळत नाही. चिडलेले सुमन आता हे सगळं रविराज, अर्जुन आणि सायली यांना सांगायचं ठरवत आहे, कारण नक्की या नागराजच काय चाललंय हे तिला कळत नाहीये, पण त्यांना नक्की हे कळू शकतं एवढी मात्र समज तिच्यामध्ये आहे. इकडे घरात मोठा गप्पस्फोट झालाय की हे सगळं प्रियाने केलेलं आहे. तेव्हा प्रतिमाच्या डोक्यात येत की हे सगळं कदाचित तिने चुकून तरी केलेलं नसेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात तिला असं समजू नका, ती कोणतीच गोष्ट चुकीची किंवा चुकून करत नाही, तीन हे सगळं जाणीवपूर्वक केलेलं असणार आहे असा मला संशय आहे. तेव्हा रविराज चिडतो आणि म्हणतो मला इतका आता राग आलाय ना, जाऊन असं वाटत की तिच्या दोन कानाखाली द्याव्या आणि तिला जाब विचारावा, पण मला तिचं तोंड बघायची इच्छा नाहीये म्हणून मी तिकडे जाणार देखील नाही. तर प्रतिमा म्हणते खरंच आपली मुलगी आपल्याशी असं कस काय वागू शकते, मी तर ईश्वराला एक प्रार्थना करेल की तिला जरा सद्बुद्धी द्यावी, म्हणून जरा तिने चांगलं वागाव म्हणून. तर आता प्रताप म्हणतो की जाऊ द्या, झाली ती गोष्ट आता सोडून देण्याशिवाय काय पर्याय नाहीये, आता योग्य गोळ्या घेऊन लवकरात लवकर यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. रविराज मात्र भलता चिडलेला असतो. रविराजला खरोखरच वाटत असतं की दोन मुस्काळात ठेवून द्याव्यात, पण सायली मात्र एकदम अस्वस्थ झालेली असते. सायलीला खूपच वाईट वाटलेलं असतं की आपल्या आईवडिलांबरोबर एखादी व्यक्ती इतकं घाणेर आणि कसं काय वाईट वागू शकते. ती मात्र शांतपणे सगळं काही पाहत असते. तर अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो की प्रिया ही खरोखरच इतक्या नीच पातळीला जाऊ शकते, पण हे सगळं तिने का केले याचा मोटिव्ह काहीतरी वेगळा असू शकतो असं देखील तो सर्वांना सांगतोय, कारण प्रिया एखादी गोष्ट करते त्या पाठीमागे मोठ्या मोठ्या गोष्टी असतात. आता तिने ही गोळ्या का दिलेल्या आहेत या पाठीमागे देखील काहीतरी असू शकतं. तर अस्मिता देखील या गोष्टीला होकार देते आणि म्हणते ही प्रिया काय आहे ना ते मला अगदी चांगलं माहिती आहे, तिच्या डोक्यात किती आणि कसले कटकारस्थान शिजतात ना ते मला चांगलं माहिती, त्यामुळे नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी असणार आहे. त्यानंतर जेव्हा सायली आणि अर्जुन स्वतःच्या रूममध्ये आलेले असतात आणि बेडवर बसलेले असतात, तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटत असतं. मला आईवडील नाहीयेत, मला त्यांची इतकी किंमत आहे, मला असं वाटतं की ते दोघे माझे जर आईवडील असते तर मी त्यांना किती जपलं असतं, त्यांचे स्वभाव किती गोड आणि गुन्हे आहेत आणि किती चांगले आहेत ते. तेव्हाच अर्जुनच्या डोक्यात देखील विचारत असतात की सायली तू काही काळजी करू नको, तुझे आईवडील लवकरच तुला मी मिळवून देणार आहे. त्याचबरोबर तिला दिलासा देताना तो सांगतो की सायली काही काळजी करू नको, अगं कल्पना म्हणजेच कल्पना आणि प्रताप हे तुझे आईबाबाच आहेत ना असं तो तिला सांगतो. तेव्हा ती म्हणते ते आहेतच, पण खरंच हे दोघं देखील खूपच चांगले आहेत, प्रियाने त्यांच्याशी असं वागायला नाही पाहिजे होतं. असं बोलत असताना तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा अर्जुन तिला दिलासा देतो आणि म्हणतो की अजिबात रडायचं नाही आणि कसलंच वाईट वाटून घ्यायचं नाही, ती प्रिया किती नीच आहे ना ते तुला माहिती आहे, त्यामुळे असला विचार डोक्यात सुद्धा काही आणू नको, तिचा आता विचारच करू नको. सायलीला मात्र खूपच राग आलेला असतो आणि
सायली म्हणत असते, प्रिया इतकी नालायक मुलगी मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलेली नाहीये. आपल्या आईवडिलांविषयी असं वागताना तिला जरा सुद्धा कस काय लाज वाटली नाही मला कळत नाहीये. अर्जुन मात्र तिला दिलासा देत असतो आणि त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाला भेटायला खास दोघेजण म्हणजे अर्जुन आणि सायली गेलेले आहेत. तिला एक पाणी दिलेल असतं आणि त्या पाण्यामध्ये औषध मिक्स करून दिलेल असतं. ते औषध सायलीने दिलेले जेव्हा हे तिला कळतं तेव्हा ती एकदम घाबरून जाते. म्हणते, नर्स थांबा थांबा, डॉक्टरांना बोलवा नक्कीच, यांनी मला विष दिलेल असणार आहे, यांना मला मारायचं असणार आहे म्हणून त्यांनी हे केलेल असणार आहे. तेव्हा सायली म्हणते, कळलं ना तुला कसं वाटतं ते आता. म्हणजे आता प्रियाला वाटते की खरोखरच आपल्याला विष देण्यात आलेला आहे आणि त्यान उलट्या आल्यासारखं होत असं म्हणून डॉक्टरांना बोलवून घेते. तेव्हा सायली म्हणते, आम्ही तुझ्या इतकं खालच्या दर्जाला गेलेलो नाहीयेत, आम्ही तुझ्या पाण्यामध्ये काही मिक्स केलेल नाहीये, त्यामुळे तुला काय होणार नाही, काळजी करू नको. पण दुसऱ्याला चुकीच्या गोळ्या देताना काय होतं ना ते आता तुला कळलेल असेल. तेव्हा प्रिया म्हणते की कोणाला चुकीच्या गोळ्या दिल्या, आता डायरेक्ट जाबच विचारायला सायलीने सुरुवात केलेली आहे. तू प्रतिमाला मुद्दाम चुकीच्या गोळ्या देत होती आणि त्याचा परिणाम काय होणार आहे तुला माहीत असताना देखील देत होती, त्याच्या मागचं कारण काय आहे ते सांग, अन्यथा तुझा थोबाड फोडणार आहे. अशा भाषेत साहिलनं बोलायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा प्रियाला कळलं की आपलं अजून एक कारस्थान आता सर्वांच्या समोर आलेला आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.